शरद पवार आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची केलेली प्रशंसा खटकली. रोहित पवारांची पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ. राजकीय चर्चेला रोहित पवारांकडून पूर्णविराम. मी नाराज असल्याच्या काही चॅनेलवर सुरू असलेल्या बातम्या या निराधार आहेत. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काल काम करणारे आम्ही कार्यकर्ते होतो आणि आजही आहोत. पण माझ्या मतदारसंघातील कोकडी आणि बारामतीतील शेतकऱ्यांसाठी जनाई शिरसाईच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने तो सोडवण्यासाठी अचानक सिंचन भवनमध्ये यावं लागलं. कदाचित प्रशासनावर दबाव नसता आणि पाणी सोडण्याचा शब्द त्यांनी पाळला असता तर आज मला पुण्यात सिंचन भवनात येण्याऐवजी मुंबईतील पूर्वनियोजित बैठकीला हजर राहता आलं असतं, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी दिलेलं आहे. दरम्यान आमदार रोहित पवार हे त्यांचे आजोबा आणि पक्षाचे सर्वेसर्व शरद पवार यांच्यावर नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अशातच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक होते. पण या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात असताना आता स्वतः रोहित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यापुढे बोलताना आमदार रोहित पवार यांनी म्हटलं की एक मात्र खरं आहे की आज राज्यातील शेतकरी आणि सामान्य माणूस हा मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आणि त्याच्यासाठी निस्संदिग्धपणे ठोस भूमिका घेण्याची आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज आहे. पक्ष आणि वरिष्ठ नेते याबाबत आज योग्य निर्णय घेतील असा विश्वास आहे, असंही ते यावेळेस म्हणाले आहेत. मी ट्विटच्या मदतीने याबद्दल व्यक्त झालेलो आहे. आज इथे येणं महत्त्वाचं होतं कारण का अजून जर काही दिवस पुढे गेले तर मग प्रशासन अशाच पद्धतीने शेतकऱ्याला गृहीत धरेल आणि मग गृहीत धरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न जनावरांचा आणि माणसांचा इतका मोठ्या प्रमाणात झालाय. त्यामुळे काही प्रमाणात मीटिंग महत्त्वाची होती. आदरणीय पवार साहेब आणि प्रमुख आमचे सर्व नेते हे मुंबईला आत्ता आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो. त्यामुळे माझ्यासारखा एक कार्यकर्ता तिथं न जाता पवार साहेब नेहमी जे सांगतात की प्रथम लोक आणि मग लोक प्रथम ठेवून आत्ता पुण्यामध्ये येऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावणं आणि ते सुद्धा पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या पाण्याचे हे मला महत्त्वाचं वाटल्यामुळे मी इथं आलेलो आहे. सुप्रियाताईंना या बाबतीतली कल्पना मी 100% त्या ठिकाणी दिलेली आहे. तिथं बैठक सुरू आहे. बैठकीमध्ये नक्कीच एक निर्णय असा घेतला जाईल. आता पूर्णपणे रस्त्यावर येऊन लोकांच्या वतीने आता आपल्याला लढावं लागेल आणि आक्रमक पद्धतीने लढावं लागेल अशी भूमिका तिथं मांडली जाईल आणि ती मान्य केली जाईल असं मला विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.